इगतपुरी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे धरणे कोरडीटाक पडल्याचे जे आहे ते विदारक चित्र समोर आहेत। इगतपुरी तालुक्यात जी आहे ती 12 ते 13 अनेक लहान मोठी अशी धरणे आहेत। या धरणांवर मराठवाडा अवलंबून आहे, तसेच मुंबई सुद्धा अवलंबून आहे। इगतपुरीतून मराठवाड्याला सुद्धा पाणी पुरवठा केला जातो। इगतपुरी तालुक्यातील अनेक धरणं जे आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जे आहे ते पाणी सोडले जाते। त्यानंतर हे पाणी जायकवाडी येथे जाऊन मराठवाड्याला पाणी पुरवठा होतो। सध्या स्थितीत इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणात 3.64%, कडवा धरणात 6.40%, मुकणे धरणात 2.43% पाणी साठा असून वालदेवी, भावली, वाकी, भाम यासारख्या धरणात 0% पाणी साठा शिल्लक आहे। अशी जर परिस्थिती जर राहिली तर येणाऱ्या काही दिवसात आहे ते इगतपुरीसह मराठवाड्याला सुद्धा पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे शासनाने याकडे त्वरित जे लक्ष देऊन आहे ते जे ढग जमा होतात त्या ढगावर कृत्रिम फवारणी करून जो आहे तो कृत्रिम पाऊस जो आहे तो पाडण्याची जी मागणी आहे ती आता येथील जे नागरिक आहेत ते आपल्याला करताना दिसत आहे आणि शासनाने याकडे योग्य नियोजन करणे पाहणे गरजेचे ठरेल। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।